Hello students, we are seeing the third unit, that is instruction set of 886 microprocessor. Then we are seeing the data copy transfer instructions. In that we have seen some instruction. The remaining instruction we will see in today's lecture. That is, the next instruction is LEA 16-bit register, source. आता ही इन्स्ट्रक्शन काय करते बघा. दिस इन्स्ट्रक्शन डिटरमाइन्स द ऑफसेट ऑफ द व्हेरिएबल ऑर मेमरी लोकेशन नेम्ड ॲज सोर्स. म्हणजे सोर्स म्हणून जे काही तुमचं मेमरी लोकेशन किंवा व्हेरिएबल दिलं असणार आहे त्याचा ऑफसेट डिटरमाइन करणार आहे. अँड पुट दिस ऑफसेट इन द रजिस्टर इंडिकेटेड 16-bit रजिस्टर. म्हणजे ह्या काय सोर्सचं जे काय तुमचं ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू कुठं जाणार आहे तुमच्या 16-bit रजिस्टरला, जे काय तुमच्या इन्स्ट्रक्शनमध्ये स्पेसिफाय केली ती. लक्षात आले. ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, ऑफसेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल किंवा मेमरी लोकेशन ॲज अ सोर्स म्हणून जे तुम्ही तिथे दिलं आहे त्याचं ऑफसेट व्हॅल्यू डिटरमाइन करणार आहे. आणि ती ऑफसेट व्हॅल्यू तुम्ही कुठं पुट करणार आहे, इन टू द 16-bit रजिस्टर. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे, कोणताही फ्लॅगवर काही इफेक्ट होणार नाही आहे. हे ऑपरेशन काय करते बघा. 16-bit रजिस्टरमध्ये ॲड्रेस येणार आहे. कोणता ॲड्रेस, इफेक्टिव्ह ॲड्रेस. देन लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ LEA BX, प्राइजेस. हे काय करणार आहे, लोड BX विथ ऑफसेट ऑफ व्हेरिएबल प्राइजेस इन DS. जे डेटा सेगमेंटमध्ये आपलं जे काही व्हेरिएबल आहे प्राइजेस ह्या नावाचं त्याची ऑफसेट व्हॅल्यू काय करणार आहे, BXमध्ये लोड करणार आहे. लक्षात येते. LEA SI, लिस्ट म्हणजे लोड SI विथ ऑफसेट ऑफ व्हेरिएबल लिस्ट. म्हणजे लिस्ट हे जे काही व्हेरिएबल आहे आपलं ह्याची जी काही ऑफसेट व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू कुठं लोड करणार आहे, इन टू द SI. देन नेक्स्ट LEA CX, BX DI. आता हे कसं आहे, CXमध्ये आपल्याला व्हॅल्यू लोड करायचे विथ इफेक्टिव्ह ॲड्रेस ऑफ BX अँड DI. या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन जो काय तुमचा इफेक्टिव्ह ॲड्रेस जो काय ऑफसेट असणार आहे तो तुम्ही काय करणार आहे, CXमध्ये लोड करणार आहे. सिम्पल एवढंच लक्षात ठेवा की ऑफसेट आपण ऑफसेट असणार आहे, ऑफसेट व्हॅल्यू व्हेरिएबलची असू दे किंवा मेमरी लोकेशनची असू दे ती आपण त्या इन्स्ट्रक्शनमध्ये जो काही 16-bit रजिस्टर स्पेसिफाय केला आहे त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू काय करणार आहे, लोड करणार आहे. LEA इन्स्ट्रक्शन म्हणजे व्हेरिएबलचं किंवा तुमच्या मेमरी लोकेशनची ऑफसेट व्हॅल्यू डिटरमाइन करून ती व्हॅल्यू आपण त्या 16-bit रजिस्टरमध्ये लोड करणार आहे विथ द हेल्प ऑफ LEA इन्स्ट्रक्शन. देन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघूया आपण. LDS/LES 16-bit रजिस्टर, मेमरी ॲड्रेस ऑफ फर्स्ट वर्ड. म्हणजे ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, दिस इन्स्ट्रक्शन कॉपी अ वर्ड फ्रॉम 2 कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स इंटू द रजिस्टर स्पेसिफाईड इन द इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुमचं जे काही मेमरी ॲड्रेस स्पेसिफाय केला असणार आहे तिथून तुम्ही काय करणार आहे, 2 कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स म्हणजे 2 बाईट्स ऑफ डेटा तुम्ही काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे इन टू द 16-bit रजिस्टर. आणि त्याच्यानंतर काय करणार आहे, इट देन कॉपीज अ वर्ड फ्रॉम नेक्स्ट 2 कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स इन टू द DS रजिस्टर. आणि जे काही नंतरचे 2 मेमरी लोकेशन्स असणार आहेत त्याचं तुम्ही कुठं कॉपी करणार आहे, डेटा इन टू द DS रजिस्टर. म्हणजे पहिल्या वेळेला काय करणार, तुम्ही जे काही मेमरी लोकेशन स्पेसिफाय केले इन्स्ट्रक्शनमध्ये तिथून काय करणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही एक वर्ड कॉपी करणार आहे, म्हणजे 2 बाईट्स कॉपी करणार आहे. कुठं कॉपी करणार, ते जे काही तुमचं 16-bit रजिस्टर स्पेसिफाय केला इन्स्ट्रक्शनमध्ये तिथं. आणि नेक्स्ट काय करणार आहे, पुढचे जे 2 कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशन्स असणार आहेत ना त्याचा जो काही डेटा असणार आहे तो तुम्ही कुठं कॉपी करणार आहे, इन टू द DS रजिस्टर. देन नेक्स्ट बघूया आपण. LDS आणि LES 16-bit रजिस्टर, मेमरी ॲड्रेस हे कसं वर्क होते ते पहिला बघूया आपण. त्याचं ऑपरेशन कसं आहे. फॉर LDS इन्स्ट्रक्शन काय होते बघूया. 16-bit जो काही तुमचा रजिस्टर असणार आहे त्या रजिस्टरला तुमच्या इन्स्ट्रक्शनमध्ये जो काही मेमरी ॲड्रेस दिला आहे तिथले 2 कॉन्सिक्युटिव्ह बाईट्स तुमचे काय होणार आहेत, कॉपी होणार आहेत. देन नेक्स्ट काय होणार, मेमरी ॲड्रेस +2 होणार आणि तिथले 2 कॉन्सिक्युटिव्ह तुमच्या डेटा सेगमेंटला कॉपी होणार आहेत.
देन नेक्स्ट काय फॉर LES इन्स्ट्रक्शन, मेमरी ॲड्रेसचे 2 कॉन्सिक्युटिव्ह बाईट्स कुठं 16 बिट रजिस्टरला, जे काही इन्स्ट्रक्शनमध्ये स्पेसिफाय केले तिथं. आणि देन नेक्स्ट मेमरी ॲड्रेस +2 करणार आणि एक्स्ट्रा सेगमेंटला 2 बाईट्स कॉपी होणार आहेत. लक्षात येतं आहे. एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल. ते LDS BX, 1 2 3 4 H ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा. कॉपी द कंटेंट्स ऑफ मेमरी लोकेशन 1 2 3 4 H इन BL. BX म्हणजे काय, BL आणि BH म्हणजे लोअर आणि हायर असे 2 बाईट्स असणार आहेत. म्हणजे 1234 ह्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स कुठे जाणार, BLमध्ये जाणार. देन 1235 हे नेक्स्ट मेमरी लोकेशन आहे, त्याचे कंटेंट्स BHमध्ये जाणार. त्याच्यानंतर परत इन्क्रीमेंट होणार. 1236 जे असणार आहे त्याचे कंटेंट्स कुठं जाणार, 1236 आणि 1237 हे दोघांचे कुठे जाणार, डेटा सेगमेंट रजिस्टरमध्ये 2 कॉन्सिक्युटिव्ह बाईट्स जाणार आहेत. LDSचं लक्षात आलं आहे. 1234 हे काय झालं तुमचं मेमरी लोकेशन झालं. त्या मेमरी लोकेशनचे कंटेंट्स BLला मूव्ह करणार. एकने इन्क्रीमेंट करणार, 1235चे BHला करणार. म्हणजे 16 बिट रजिस्टर जो काही स्पेसिफाय केलं त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तिथं 2 बाईट्स गेले का. नेक्स्ट काय असते आपलं, नेक्स्ट 2 कॉन्सिक्युटिव्ह मेमरी लोकेशनचे कंटेंट्स आपण DSमध्ये मूव्ह करतो आहे. तर ते काय 1236 आणि 1237चे कंटेंट्स आपण DSमध्ये मूव्ह केले. नेक्स्ट बघा LES BX, 1234 H. आता इथे LDS होतं, इथे LES होतं. LDS D स्टँड्स फॉर वॉट, डेटा सेगमेंट रजिस्टर. म्हणजे इथं डेटा सेगमेंट रजिस्टरमध्ये आपण डेटा मूव्ह केला. आता E आहे तिथं काय असणार आहे, एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टर. म्हणजे इथं पण काय होणार आहे, 1234 आणि 1235मध्ये म्हणजे BL आणि BXमध्ये आपण BL आणि BHमध्ये डेटा आपण काय करणार आहे, कॉपी करणार आहे. पण नेक्स्ट जी इन्क्रीमेंट करून आपण कॉपी करत होतो 1236 आणि 37चं, ते कुठं करणार आहे, एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टरमध्ये आपण काय करणार आहे, ते कंटेंट्स कॉपी करणार आहे. LDS म्हणजे डेटा सेगमेंटमध्ये कॉपी करायचं. LES म्हणजे एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टरमध्ये ते तुम्ही वर्ड काय करणार आहे, कॉपी करणार आहे. Then next is the LAHF. This instruction stores the lower byte of flag register of 8086 to the AH register. म्हणजे तुमचा जो काय फ्लॅग रजिस्टर आहे त्याचं जे लोअर बाईट आहे ते तुम्ही कुठं स्टोअर करणार आहे, AH रजिस्टरमध्ये विथ द हेल्प ऑफ LHF इन्स्ट्रक्शन. म्हणजे LHF इन्स्ट्रक्शन जर एक्झिक्यूट केला तर त्यावेळेला काय होणार, फ्लॅगचा जो लोअर बाईट आहे ते तुमच्या AHमध्ये मूव्ह होणार आहे. देन नेक्स्ट जो आहे तो पुश F, सॉरी अजून एक राहील SAHF. आता LAHF म्हणजे लोड AH विथ फ्लॅग असं होतं. तर इथे SAHF म्हणजे स्टोअर AH रजिस्टर विथ फ्लॅग. म्हणजे आता इथं काय, म्हणजे तुमचे जे काय AHमधले कंटेंट्स असणार आहेत ते तुम्ही कुठं कॉपी करणार आहे, टू दी म्हणजे फ्लॅग रजिस्टर. म्हणजे तुमचं फ्लॅग रजिस्टर जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते AHचे कंटेंट्स कॉपी करणार आहे. आता बघा, दिस इन्स्ट्रक्शन कॉपीज द कंटेंट ऑफ AH रजिस्टर विच इज यूज टू सेट ऑर रिसेट द फ्लॅग्स इन अ लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर. म्हणजे फ्लॅग रजिस्टरच्या लोअर बाईटला तुम्ही काय करणार आहे, तुमचे AHचे कंटेंट्स काय करणार आहे, मूव्ह करणार आहे, स्टोअर करणार आहे. आणि SAHFची इन्स्ट्रक्शन यूज करणार. देन नेक्स्ट काय, पुश F. मग ही इन्स्ट्रक्शन काय करणार आहे बघा. दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू स्टोअर अ फ्लॅग रजिस्टर ऑन टू द स्टॅक. म्हणजे तुमचं जे काय फ्लॅग रजिस्टरचे कंटेंट्स आहेत ते तुम्ही कुठं पुश करणार आहे, ऑन टू द स्टॅक. त्यावेळेला काय करणार, पुश F ही इन्स्ट्रक्शन यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर द स्टॅक पॉइंटर इज डिक्रिमेंटेड बाय 2 अँड द स्टोअर द वर्ड इन द फ्लॅग रजिस्टर. म्हणजे तुमचं स्टॅक पॉइंटर काय करणार, डिक्रिमेंट करणार 2ने आणि स्टोअर्स द वर्ड इन द फ्लॅग रजिस्टर टू द मेमरी लोकेशन पॉइंटेड बाय द स्टॅक रजिस्टर. म्हणजे स्टॅक रजिस्टरनं जे पॉईंट केलेलं मेमरी लोकेशन आहे तिथं तुम्ही काय करणार आहे, तुमच्या फ्लॅग रजिस्टरचे कंटेंट्स मूव्ह करणार आहे, कॉपी करणार आहे. पुश F इन्स्ट्रक्शन म्हणजे फ्लॅग रजिस्टर टू स्टॅक. आणि पॉप F म्हणजे स्टॅकवरून काय करणार आहे तुम्ही, फ्लॅग रजिस्टरला. मग दिस इन्स्ट्रक्शन इज यूज्ड टू स्टोअर अ वर्ड फ्रॉम द मेमरी लोकेशन ॲट द टॉप ऑफ द स्टॅक टू द फ्लॅग रजिस्टर अँड इन्क्रीमेंट द स्टॅक पॉइंटर बाय 2. म्हणजे तिथे डिक्रिमेंट करत होतो आपण, इथे इन्क्रीमेंट करणार. आणि जे काही तुमचे स्टॅकमधले कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स तुम्ही फ्लॅग रजिस्टरला मूव्ह करणार आहे विथ द हेल्प ऑफ पॉप F इन्स्ट्रक्शन.
लक्षात आले का बघा सगळे इन्स्ट्रक्शन्स आजचे. LEA इन्स्ट्रक्शन काय, ऑफसेट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल किंवा मेमरी लोकेशनचं तुम्ही 16 बिट रजिस्टरमध्ये मूव्ह करणार आहे. LDS आणि LES काय 4 बाईट्स कॉपी करणार. पहिले 2 बाईट्स असणार आहेत ते 16 बिट रजिस्टरमध्ये कॉपी करणार आणि नेक्स्ट डिपेंड्स आहे DS आहे की ES आहे. ते DS असेल तर डेटा सेगमेंटमध्ये, ES असेल तर एक्स्ट्रा सेगमेंट रजिस्टरमध्ये ते कॉपी करणार आहे तुम्ही डेटा. LAHF काय करणार, जो काय AH मधला म्हणजे जे काही तुमचं फ्लॅग रजिस्टरचा कंटेंट आहे तो तुम्ही AH मध्ये लोअर बाईट ऑफ फ्लॅग रजिस्टर AH मध्ये लोड करणार आहे. जे काही AHचे कंटेंट्स आहेत ते फ्लॅगच्या लोअर बाईटमध्ये स्टोअर करणार आहे. पुश F काय करणार आहे, जे काही तुमचे फ्लॅग रजिस्टर्स आहेत, फ्लॅग रजिस्टरचा कंटेंट स्टॅकवर पुश करणार आहे आणि स्टॅकवरचा जो काही डेटा आहे तो तुम्ही फ्लॅग रजिस्टरला मूव्ह करणार आहे विथ द हेल्प ऑफ पॉप F इन्स्ट्रक्शन. इथं आपला सगळ्या डेटा ट्रान्सफर आणि कॉपी इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲरिथमॅटिक इन्स्ट्रक्शन स्टार्ट करणार आहे. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.